स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफरसह. दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर महेंद्र थोरवेंवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले, टक्केवारीचे आरोप झाले. सुधाकर यांच्या राष्ट्रवादीने आरोप करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवसेनेकडून म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडून अर्थात महेंद्र थोरवेंच्या समर्थकांकडून राष्ट्रवादीला जे आरोप झाले, राष्ट्रवादीने जे आरोप केले त्या आरोपाला प्रत्युत्तर अजूनपर्यंत काही शिवसेनेने दिलेले मला दिसून येत नाही. कारण महेंद्र थोरवेंवर जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, टक्केवारीचे केलेले, संकेत भासे यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेले, पण मात्र शिवसेनेने हे आरोप फेटाळलेले नाही आहेत. त्या आरोपाचा इन्कार सुद्धा केलेला नाही आहे. ते आरोप खरे आहेत की खोटे यावर मात्र शिवसेना कुठलीही बोलताना दिसून येत नाही. त्यामुळे नेमकी गोड बंगाल काय, मग ते आरोप खरे आहेत की खोटे त्याचाही कुठे विचार होताना दिसून येत नाही. राष्ट्रवादीच्या सुधा घारेंच्या किचन कॅबिनेटने महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असतील, ते टक्के टेंडर हे सगळे मुद्दे प्रयत्न करताना दिसून आले. मात्र पण त्याचा परिणाम किती झाला हेही पाहणं खूप महत्त्वाचं आहे. विधानसभेच्या निवडणुकी दृष्टींवर हे आरोप झालेले आहेत, हेही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सगळे प्रश्न निर्माण आहे. मी याआधी जे राजकीय नेत्यांना जे आहे की तुम्ही एखाद्याला घेरण्यासाठी टप्प्याटप्प्याने मुद्दे काढणं अपेक्षित आहे. मात्र सुधा घारेंनी जे आरोप आमदारांवर करण्यात येत आहेत त्यामुळे शिवसेनेकडून अजूनपर्यंत त्यांना उत्तर दिलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांचे आरोप किती घेतले मनावर हेही पाहणं खूप महत्त्वाचं ठरताना दिसून येईल. त्यामुळे त्यांच्याकडून अजून तरी उत्तर मिळालेलं नाही आहे. मात्र आक्रमकता सुधा घारेंनी कायम ठेवलेली दिसून येत आहे. आपलं मिशन विधानसभा आहे, आपला विरोधक महेंद्र थोरवेच आहे आणि आपल्याला घेरायचं आहे या मुद्द्याने सुधा घारे जोरदार आरोप करताना दिसून येत आहेत. मात्र ते जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाला शिवसेनेकडून अद्याप उत्तर मिळालं नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये अजून काही आरोप होत आहेत का हेही पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.